आज मी सेफोरा किड्स बद्दल बोलणार आहे. आता हे सेफोरा म्हणजे काय आहे? तर ही अमेरिकेत असलेली आणि आता भारतात पण असलेली एक दुकानाची चेन आहे, की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणजे मग ते केसांचं असेल, अंगाला लावायचं असेल, लिपस्टिक असेल, नेल पॉलिश असेल, म्हणजे ह्या कॅटेगरीमधलं जे काही उपलब्ध असेल, ते ह्या सेफोरामध्ये मिळतं. म्हणजे थोडक्यात हे एक ब्युटी प्रॉडक्टचं दुकान आहे, मोठं दुकान आहे. आणि मग किड्स म्हणजे काय? तर लहान मुलं. तर ह्या सेफोराची जी प्रॉडक्ट्स लहान मुलं आणि एस्पेशली लहान मुली वापरतात, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. आता जेव्हा आपण मेकअपचा किंवा ब्युटी प्रॉडक्ट्सचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर साधारणतः 2 प्रकारच्या बायकांचा विचार असतो, की एक असतो तो साधारणतः 16 ते 20च्या दरम्यानच्या मुली, की ज्यांना मेकअपची आवड असते, हौस असते आणि चांगलं दिसण्यासाठी त्या मेकअप सुरू करतात. आणि दुसरा एक साधारणतः गट आहे, की जो साधारण 40-50 या वयामध्ये, की अँटी एजिंग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या आहेत किंवा डोळ्याभोवती जे काळे सर्कल्स आलेले आहेत, तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी किंवा असं दिसू नये, जरा चांगलं दिसावं म्हणून बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. परंतु ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट ह्या साधारण 40-50 इव्हन 60 वर्षाच्या आसपास बायका वापरतात. परंतु आता अलीकडे ट्रेंड असा झाला आहे, की 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष या वयाच्या मुली ह्या सगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स वापरायला लागलेले आहेत. मग ते अँटी एजिंग सिरम असेल, मेकअपचं फाउंडेशन म्हणा किंवा बाकीचे जे काही लेयर्स असतात आणि ह्याला मुख्य कारण ठरलंय, की TikTok आणि Instagramचे व्हिडिओज, की ह्याच्यावरती ह्या लहान-लहान मुली मेकअप करतात आणि नुसता मेकअप म्हणजे असं 1-2 लेयर नाही, जवळ-जवळ 8 लेयर, 10 लेयर, की ज्या लेयरना, ज्या रूटीनला तास-तास मोडतो. म्हणजे एखादी मुलगी शाळेला जायच्या आधी तासभर त्या मेकअपमध्ये घालवती आहे आणि त्या प्रकारचे ते व्हिडिओज Instagramवर किंवा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात टाकले जातात आणि मग लहान-लहान मुलींना असं वाटायला लागतं, की हे मला असं पाहिजे. मला पण ह्याच्यासारखं दिसायचंय. आणि मग आपण सगळेजण असे विसरून जातो, की लहान मुलींना अँटी एजिंग म्हणजे एज एज झालं पण नाहीये त्यांचं. म्हणजे म्हातारं व्हायला तर पाहिजे ना अँटी एजिंग काही वापरण्यासाठी. तर ह्या लहान वयामध्ये अशा प्रकारची प्रॉडक्ट्स वापरणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे ह्यात पैसे तर जातातच जातात. त्यात काही वादच नाहीये. कारण ही जी प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यावरती सरकार एकतर प्रचंड टॅक्स लावतं आणि ह्या कंपन्या त्याच्यावरती खूप मार्कअप करतात. त्याच्यामुळे ही जी प्रॉडक्ट्स आहेत, ती म्हणजे ₹50 ला जर एखादं प्रॉडक्ट बनत असेल, तर ते बाजारात येईपर्यंत त्याची किंमत ₹500 झालेली असते. आणि आपण भाजी घेताना, फळं घेताना घासाघीस करतो आणि ब्युटी प्रॉडक्ट्स मात्र एक पैसासुद्धा कमी न करता ती घेत असतो आणि त्याची किंमत काही हजारांमध्ये असते. म्हणजे हा एक कॉस्टचा भाग आहे, प्राईस. तो आपण सध्या बाजूला ठेवू, की ज्यांना परवडते, ज्यांना हौस आहे, ज्यांना तेवढे पैसे घालवले तरी चालतील एवढे पैसे त्यांच्याकडे आहेत. हे आपण गृहीत धरूया आणि तो मुद्दा बाजूला ठेवूया. तर प्रश्न असा आहे, की 8, 10, 12 या वयामध्ये ही जर ब्युटी प्रॉडक्ट्स वापरली तर शरीरावरती, चेहऱ्यावरती, त्वचेवरती काय परिणाम होतात? आणि बऱ्याच वेळा असं आढळून आलेलं आहे, की अशा प्रकारची प्रॉडक्ट्स किंवा सेफोरा किड्स ज्यांना आपण म्हणतो, की सेफोरातली किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स मिळणारी आणि जी लहान-लहान मुली वापरतायत, तर त्याच्यामुळे त्वचा कोरडी पडते. म्हणजे जसं आपल्या हिवाळ्यात आपलं अंग खाजतं, कोरडं पडतं, तर तशा प्रकारचे प्रॉब्लेम हे मेकअपचं सामान वापरून लहान मुलींमध्ये होतायत. नंतर रॅश येतो, म्हणजे बरं असं लाल-लाल होतं, चट्टे येतात, खाजतं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, की लहान मुलींची किंवा लहान मुलांची एकंदरीतच स्किन किंवा त्वचा जी असते, ती मोठ्या माणसांएवढी
मॅच्युअर झालेली नसते. त्याच्यामुळे हे जे प्रॉडक्ट्स आपण वापरतो, तर ते आपल्या स्किनमधनं, लहान मुलांच्या स्किनमधनं त्यांच्या शरीरात जायचं प्रमाण त्या मानाने जास्त असतं. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, की ब्युटी प्रॉडक्ट्स हा जो काही प्रकार आहे, हा जो काही विषय आहे, म्हणजे त्यात अगदी साधं लिपस्टिक आलं, नेल पॉलिश आलं, फाउंडेशन आलं, मेकअप आला, तर हे प्रॉडक्ट्स साधारणतः एक 15-16 वर्षाच्या आधी तर हातात पडू पण देऊ नका कोणाच्या. कारण ते त्यांच्यासाठी नाहीत. त्यां त्यां त्या प्रॉडक्ट्सचा त्या मुलींशी काहीही संबंध नाहीये. त्या मुली आहेत तशा छान असतात, गोंडस असतात, गोजीरवाण्या असतात. 8, 10, 12 हे काही मेकअप करायचं किंवा तसले प्रॉडक्ट्स वापरायचं वय नव्हे. त्याच्यामुळे ह्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे? तर एक कंपनीची आहे आणि दुसरी म्हणजे पालकांची आहे. आता कंपनीचा जर विचार केला तर कंपनीला तर आपला सेल वाढवायचा आहे. मग ते कशाला विचार करतील? कोण वापरतंय? म्हणजे अगदी त्यांनी 2 वर्षाच्या बाळांनी वापरलं किंवा 2 वर्षाच्या बाळाला आपण त्या चेहऱ्याला लावलं, तरी कंपनीला आनंदच आहे ना, कारण त्यांचा खप वाढतोय. परंतु विचार आपण करायचा आहे, की हे वापरणं योग्य आहे का? आणि दुसरं म्हणजे सुरक्षित आहे का? म्हणजे जसं तंबाखूवरती किंवा दारूवरती अशा सूचना लिहिलेल्या असतात, की लहान मुलांना हे विकायचं नाहीये, हे खाल्ल्यामुळे, पिल्यामुळे शरीराला त्रास होतो. तर तशा प्रकारची लेबल्स ही या प्रॉडक्टवरती लिहिणं आवश्यक आहे, की हे अँटी एजिंग क्रीम आहे, हे 35 वर्षाच्या खाली वापरू नका. म्हणजे अशा प्रकारची लेबल असणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे जसं लहान मुलांना आपण तंबाखू विकत नाही, तसं हे लहान मुलांना हे प्रॉडक्ट्स विकले जाऊ नयेत. परंतु असं काही होत नाहीये आणि होईल असं वाटतही नाहीये, कारण कंपन्यांना त्यांचा माल खपवायचा असतो. त्याच्यामुळे पालकांनी मुलांना समजावून सांगणं आणि पटवून देणं आवश्यक आहे, की हे प्रॉडक्ट्स तुझ्यासाठी नाही. जेव्हा तू मोठी होशील, एक 17-18 वर्षाची होशील आणि जेव्हा तुला कळायला लागेल कसं वापरायचं आणि काय वापरायचं, तेव्हा तू ही प्रॉडक्ट्स वापर. तोवर त्याचा काहीही संबंध नाही. म्हणजे हे मी का बनवतोय हा व्हिडिओ, की हा अवेअरनेस किंवा हे आपल्याला माहिती असणं किंवा असा प्रकार चालतो आणि तो चुकीचा आहे, एवढं जरी कळलं आपल्याला, तरी हे आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचं आहे. तुमच्या पाहण्यात जर असं काही असेल किंवा तुम्हाला काही मत मांडायचं असेल, तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा.